नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर। आजचा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा होणार आहे। बेसिक मॅथ आले एक्झाम पास। मग कुठलाही क्लास असू द्या, मग यामध्ये बघा 8वी असू द्या, 9वी असू द्या, 10वी असू द्या आणि कुठलीही एक्झाम असू द्या, म्हणजे त्याच्यामध्ये टीईटी एक्झाम असू द्या, पोलीस भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, एमपीएससी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, कुठलीही एक्झाम असू द्या, जर तुम्ही हे 10 क्वेश्चन केले ना आणि या 10 क्वेश्चनमध्ये बेसिकमध्ये तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत ना, तर तुम्ही कुठलीही एक्झाम पास करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या व्हिडिओमधले 10 क्वेश्चन, या 10 क्वेश्चनमधले तुम्हाला किती येत आहेत, अगोदरच तुम्हाला किती येत होते किंवा 10चे 10ही तुम्हाला येत आहेत, 10 पैकी 5 येत आहेत, जे पण असेल त्या सर्व गोष्टींची नोंद तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मात्र द्यायची आहे। आणि चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता चॅलेंजला सुरुवात करायची। तर चला मग चॅलेंज सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। समकोन त्रिकोणाच्या इतर दोन बाजू 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहेत, तर कर्णाची लांबी किती? इन अ राईट ट्रायंगल द अदर टू साइड्स आर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर, फाइंड द हायपोटेनस। बघा, आपल्याला या ठिकाणी हायपोटेनस फाइंड करायचं सांगितलं आहे, कर्ण फाइंड करायचा आहे आणि हा प्रश्न पायथागोरस थेरमवर आधारित आहे। आणि आपल्याला माहिती आहे समकोन त्रिकोणामध्ये कर्ण शोधायचं असेल तर आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागतो? तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागतो मित्रांनो? तर कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे सर्वांनाच माहिती आहे, बरोबर की नाही? ओके, मग आपण याच्यावरूनच आपण असं काय करतो, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग। ओके, आता सी वर्ग काढायचा आपल्याला, म्हणजेच कर्ण काढायचा आहे। आता आपण गिवन काय आहे, तर इथं या ठिकाणी बाजू दिलेल्या आहेत, म्हणजेच काय, ए दिलाय 6 सेंटीमीटर अँड बी दिलाय 8 सेंटीमीटर। मग आता चला फॉर्म्युला टाकून घेऊया, म्हणजेच काय येईल, तर 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर। मग 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 बरोबर सीचा वर्ग। ओके, मग आता हे झाले दोघांची बेरीज 100 बरोबर सी स्क्वेअर। आता ह्या दोन्ही बाजूंचा आपल्याला वर्गमूळ काढून म्हणजेच काय, तर 100चं वर्गमूळ किती येतं मित्रांनो? तर 100चं वर्गमूळ येतं 10 सेंटीमीटर आणि हे झालं आपलं उत्तर। किती जणांचं उत्तर आलं आहे कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं मला। एका चौकोनाची बाजू 9 सेंटीमीटर आहे, त्याचे क्षेत्रफळ किती? द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 9 सेंटीमीटर, फाइंड द एरिया। आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे आणि मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, एरियाचा फॉर्म्युला एरिया इज इक्वल टू स्क्वेअर। ओके, मग आपल्याला बाजू दिली आहे, एरिया इज इक्वल टू बाजू स्क्वेअर। बाजू दिलेली आहे, बाजू किती दिलेली आहे? 9 सेंटीमीटर दिलेली आहे। चला फास्ट मला वाटतं तुमचं उत्तर माझ्या अगोदर आलं असेल। 9 इंटू 9 म्हणजेच किती आलं? 81 सेंटीमीटर स्क्वेअर, हे झालं तुमचं उत्तर। मला माहिती आहे तुमचं सर्वांचं उत्तर आलेलं आहे। चला आपल्याला चॅलेंज एक्सेप्ट करायचं आहे, म्हणजेच आपल्याला 10 पैकी किती उत्तर येतात हे पाहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, त्याचे क्षेत्रफळ किती? द रेडियस ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर, फाइंड एरिया। आपल्याला फाइंड एरिया करायचा आहे, बरोबर आहे। आता आपल्याला माहिती आहे वर्तुळाचा एरिया, काय फॉर्म्युला आहे आपल्याला? ए इज इक्वल टू पाया आर स्क्वेअर। आर रेडियस दिलेलं आहे आपल्याला, किती दिले? 7 सेंटीमीटर दिलेलं आहे, बरोबर आहे। आणि पायाची व्हॅल्यू सर्वांनाच माहिती आहे 22/7 असते। चला मग आपल्याला व्हॅल्यू पुट करायची फास्ट अँड फास्ट। 22/7 रेडियस आर चा वर्ग आहे, म्हणजे 7 गुणिले 7, 7 एक 7, 7 एक 7, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 7 दुनी 14ला 4चा हाताला 1, 7 दुनी 14 1 15, म्हणजेच 154 सेंटीमीटर स्क्वेअर, हे झालं आपलं उत्तर। किती जणांचं आलंय कमेंट बॉक्समध्ये लगेच उत्तर द्यायचं आहे मला। ओके, 4 नंबरचा प्रश्न, 2000 रुपयावर 5% दराने 2 वर्षाचे साधे व्याज किती हे विचारलंय। फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन 2000 रुपीज ॲट 5% फॉर 2 years। ओके, आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे। काय काढायचं आहे? सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे। इट मीन्स फॉर्म्युला SI, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय टाईम डिवायडेड बाय 100। हे सर्वांना माहिती आहे आणि हे माहिती आहे म्हणजेच तुम्ही एक्झाम पास झालात। ओके, चला मग आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल काय दिली आहे? 2000 रुपीज
22,000 रुपीज मल्टिप्लाय रेट किती दिलेला आहे तर 5% अँड टाईम किती वर्ष टाईम किती दिलेला आहे तर 2 वर्ष आणि डिवायडेड बाय 100 कटले या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं सरळ सरळ 20 100 आणि 100 गुणिले 2 200 हे झाले 200 रुपीज. आले की नाही किती सोपं आहे. हे बेसिक माहिती आहे म्हणजे तुम्ही पास झालात कुठलीही एक्झाम. व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो, त्याशिवाय पुढे जायचं नाही. चला पुढचा प्रश्न 5 नंबरचा काय सांगतोय. एका घनाची बाजू 5 सेंटीमीटर आहे, त्याचे घनफळ किती. द साईड ऑफ अ क्यूब इज 5 सेंटीमीटर. फाइंड द व्हॅल्यूम. आपल्याला फाइंड व्हॅल्यूम करायची आहे आणि सर्वांना माहिती आहे व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय तर V इज इक्वल टू साईड्स क्यूब म्हणजेच एचा क्यूब. ओके चला आपल्याला काय आपल्याला ए माहिती आहे. ए किती दिला इथं तर 5 सेंटीमीटर दिलेला आहे. आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. ए म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले म्हणजे 3 वेळेस लिहायचं आहे आणि या तिघांचा गुणाकार करायचा आहे. किती आलाय मित्रांनो तर 5 5 25 25 5 सव्वाशे म्हणजे 125 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं तुमचं उत्तर. मला माहिती आहे तुमच्या सर्वांची उत्तर पटपट येत आहेत आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्येही नक्कीच कमेंट करतायत. 6 नंबरचा प्रश्न. एक कार 120 किलोमीटर अंतर 3 तासात पूर्ण करते तर त्या कारचा वेग किती असेल. अ कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 120 किलोमीटर इन 3 hours. फाइंड द स्पीड ऑफ द कार. आता हा प्रश्न बघा स्पीड डिस्टन्स अँड टाईम या टॉपिकवर आधारित आहे आणि आपल्याला माहिती आहे बघा वेग काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतोय तर स्पीड व्हेलॉसिटी V इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे आपल्याला बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला गिवन काय दिलं आहे मित्रांनो. गिवन काय दिलं आहे तर डिस्टन्स दिला आहे D दिला आहे 120 किलोमीटर अँड टाईम इज 3 hours. ओके आता चला व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे फॉर्म्युल्यामध्ये. डिस्टन्स किती आहे 120 डिवायडेड बाय टाईम आहे 3 3 1 3 3 चौक 12 0ला 0 म्हणजेच 40 किलोमीटर पर हवर. हे झालं आपलं आन्सर. स्पीड किती आली आहे तर 40 किलोमीटर पर हवर. आता हा बघा 7 नंबरचा प्रश्न बघा खूप सोपा आहे. हा जवळपास मी तर म्हणते सर्वांना येतोय. जसं जसं लिहिलंय तसं फक्त पुट करायचं आहे. 500च्या 20% किती. आता बघा 500च्या 20% 500च्या म्हटलं की गुणिले 20 आणि टक्के म्हटलं की डिवायडेड बाय 100. हे शून्य कटले 20 5 100. हे झालं तुमचं उत्तर. बघा बरं किती सोपं आहे. मला माहिती आहे सर्वांना येतं उत्तर. 8 नंबरचा प्रश्न बघा. एका त्रिकोणातील कोणाची बेरीज किती. बघा एका त्रिकोणातील कोणाची बेरीज किती. बेसिक आहे मला माहिती आहे सर्वांना माहिती आहे. आपण फक्त रिव्हिजन करतोय मित्रांनो हो की नाही. म्हणजेच तुमचे कमेंटमध्ये मला नक्कीच येणार आहेत 10 पैकी तुमचे किती बरोबर आलेले आहेत. व्हॉट इज द सम ऑफ अ अँगल इन अ ट्रायंगल. म्हणजेच बघा A B अँड C म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे A + B + C इज इक्वल टू किती 180 डिग्री. त्रिकोणातील सर्व कोणाची बेरीज किती असते तर 180 अंश असते. हे सर्वांना माहिती आहे. हेच असतं. ओके 9 नंबरचा प्रश्न बघा. एका संख्येचा वर्ग 144 आहे ती संख्या कोणती. द स्क्वेअर ऑफ अ नंबर इज 144. फाइंड द नंबर. आपल्याला 144 या संख्येचा वर्ग किती आहे म्हणजे संख्येचा वर्ग कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधायचं आहे बरोबर आहे. एक सांगते मित्रांनो तुम्ही कुठलीही एक्झाम देत असाल किंवा कोणत्याही वर्गात असेल तर तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 30 पर्यंतचे क्यूब तुमचे पाठच असले पाहिजेत मित्रांनो. पाठच असले पाहिजेत. तर बघा 144 12 गुणिले 12 144 येत आहेत म्हणजेच 12चा वर्ग आहे हा 144. मग कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 12चा वर्ग आहे. हे आहे आपलं उत्तर. 10 नंबरचा प्रश्न बघा. जर x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 3 असेल तर x² + y² किती. x² + y² किती. आहे की नाही सोपा. म्हणजेच काय x² + y² इज इक्वल टू 5² + 3² म्हणजेच
5चा वर्ग किती 25, 3चा वर्ग किती 9, 25 आणि 9 किती तर 34. हे झालं तुमचं उत्तर. म्हणजेच काय एक्सचा वर्ग प्लस वायचा वर्ग बरोबर किती आलं 34 आलेलं आहे मित्रांनो. हे आहेत आपले 10 क्वेश्चन आजचे. खूप महत्त्वाचे क्वेश्चन होते मित्रांनो. बेस महत्त्वाचे प्रश्न होते. तर आजच्या 10 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्न माहिती होते? किती प्रश्नांपैकी 10 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं मित्रांनो. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांना मात्र व्हिडिओ शेअर करायचा आहे. थँक्यू.